सुधाकर बडगुजर यांच्याबाबत आता काय निर्णय घेतलाय? त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल भारतीय जनता पार्टी प्रदेशला आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा निर्णय प्रदेश भाजप घेणार आहे. ते जो निर्णय घेतील तो योग्य घेतील अशी आम्हाला खात्री आहे. 108 एबी फॉर्म व्यवस्थितरित्या वाटप चालू होतं. आमचे सरचिटणीस होते, काही वकील टीम बसलेली होती आणि 108 झाल्यानंतर उर्वरित काही एबी फॉर्म देण्यावरून थोडा गोंधळ उडाला आणि तो गोंधळ उडाला असताना थोडे काही सह्या केलेले लिहित असलेले फॉर्म काही कोणी घेतले असतील ते माहीत नाही, परंतु त्याच्यामुळे तो गोंधळ उडालेला आहे. बाकी सर्व व्यवस्थित 108 एबी फॉर्म व्यवस्थित वाटप चालू होतं. नंतर जो गोंधळ उडाला त्या गोंधळात 5 एबी फॉर्मची चोरी झाली की काय झालं नाही? असं काही म्हणता येणार नाही. एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं असेल का आपल्याला एबी फॉर्म मिळतो की नाही, अशा घाईगर्दीत जर ते तसं झालं असेल तर ती शक्यता नाकारता येत नाही. भाजपचं एवढं मोठं संघटन आहे, शिस्तीचा पक्ष म्हटला तो, पार्टी विथ डिफरन्स म्हटला तर, पण तू नुकतेच पक्षामध्ये आलेले सुधाकर बडगुजर, एक व्यक्ती एवढ्या संपूर्ण यंत्रणेला भारी कशी पडते? 4 फॉर्म त्यांच्याकडे कसे असतात आणि एकीकडे तुम्ही बघतायत की तुम्हाला घेराव घातला तो एक एबी फॉर्मसाठी. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भाजपमध्ये ज्यांनी पक्ष शिस्तीत आले ते राहिले. ज्यांना भाजप रुचलं नाही, ज्यांनी भाजपची पक्षशिस्त पाळली नाही, ते पक्षातून निघून गेले. हा आजपर्यंत उदाहरण आहे. त्याच्यामुळे ज्यांना भाजपच्या चौकटीत भाजपच्या घटनेप्रमाणे राहायचंय ते राहतील, ज्यांना राहायचं नाही ते जातील किंवा आम्ही त्यांना काढून टाकू. पण मग हा न्याय बडगुजरांच्या बाबतीत तुम्ही बोलत आहात की काय? कोणाच्याही बाबतीत असेल, पण जो पक्षाच्या चुकीचं पक्षविरोधी काम करेल तो कितीही मोठा असला तरी पक्षाने त्याला घरचा रस्ता दाखवलेला आहे. हे मागचे उदाहरण आहे. पुढची महत्त्वाची बातमी. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. शिल्पा